महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे आणि देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे शब्द आहेत उद्धव ठाकरे यांचे. तर मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं विधान केलं. मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर बसायचे चान्सेस किती आहे या शक्यतेची उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली आणि त्याचवेळी बोलताना त्यांनी अजून एक उल्लेख केला. मुंबईत आमचा महापौर व्हावा अशी आमची इच्छा होतीच, अजूनही आहे आणि साहजिकच त्याच चर्चा पुन्हा सुरू झाल्या. शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबाबत एक माहिती समोर आली. महापालिका निवडणुकीच्या धावपळीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिंदेंनी आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे एकनाथ शिंदे हे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कल्पना दिली होती अशी माहिती आता समोर आली आहे. गेल्या महिनाभरात महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यभर सभांचा धडाका लावला होता. राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांमध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि याच धावपळीचा फटका त्यांच्या प्रकृतीला बसल्याचंही बोललं जातंय. या सगळ्या घडामोडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल भवर यांनी सोशल मीडियावर एक खोचक अशी पोस्ट केली. एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली आणि 29 नगरसेवक गायब या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 90 जागावर उमेदवार दिले होते. त्यापैकी 29 जागावर शिंदे गटाला विजय मिळाला आणि आता निवडणूक निकालानंतर सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्ता स्थापन होईपर्यंत एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. एवढ्यावरच न थांबता उद्धव ठाकरेंनी फोडून आणलेल्या माणसांचे टेन्शन त्यांना आहे, आपल्याला नाही असंही स्टेटमेंट केलं. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या त्या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मेसेजच्या. आता उद्धव ठाकरे यांचं हे स्टेटमेंट आलं कधी, तर मुंबईत भाजप एकनाथ शिंदेच्या शिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना हॉटेल ताज लँड्समध्ये एकत्र केलं. मुंबईत ठाकरेंचा महापौर होण्याचे चान्सेस किती आहे? मुंबईत कोणाचं संख्याबळ किती आहे? तर भाजपचे 89, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, शिंदेंच्या शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24, MIMचे 8, मनसेचे 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, समाजवादी पार्टीचे 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 1 नगरसेवक निवडून आलेत. शिंदे भाजप महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आलेत. दोन्ही ठाकरे अधिक पवार या शिवशक्तीची बेरीज 72 आहे. मुंबईत बहुमताचा आकडा 114 आहे. आता शिवशक्ती प्लस काँग्रेस ही बेरीज केली तर आकडा 90 आहे. म्हणजे साहजिकच खूप अंतर आहे. यात समाजवादीचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 जरी जोडले तरी आकडा 101 पर्यंत पोहोचतो. MIMला सोबत घेणं शक्य नाही. त्यामुळे आकड्यामधून ठाकरे फार तर फार 101 पर्यंत जाऊ शकतात. म्हणून ठाकरेंचा महापौर बसवण्याचे चान्स संपतेत का? तर नाही. ठाकरेंना 14 जागा कमी पडतात. मग अशा वेळी फोडाफोडीचं राजकारण चर्चेत येतं. उद्धव ठाकरेंनीच फोडून आणलेली माणसं टिकून ठेवण्याचे टेन्शन त्यांना आहे, मला नाही असं विधान केलं. थोडक्यात एका बाजूला शिंदे नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावतात. हे नगरसेवक 3 दिवस हॉटेलमध्येच मुक्कामी राहतील असं सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला ठाकरे माणसं टिकून ठेवण्याबद्दल विधान करतायत. म्हणजे प्रश्न उभा राहतो, तो ठाकरे नगरसेवक फोडणार का? आणि आता जे सत्तेत बसणार आहेत ते नगरसेवक का फुटतील? मुळात शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतरच ठाकरे यांचे बरेच नगरसेवक गळाला लावले होते. 2017च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 23 नगरसेवकांचं बळ शिंदेकडे होतं. शिंदेंनी त्यातल्या जवळपास सगळ्याच नगरसेवकांना पुन्हा संधी दिली. काही ठिकाणी त्यांच्या कुटुंबातली माणसं उतरवली. अगदी शेवटच्या क्षणीही ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेली माणसं घेतली. पण तरीही शिंदेच्या जागा निवडून आल्या 29.
इकडे ठाकरेंकडे 31 नगरसेवक होते, त्यांनी आकडा नेला 65 वर. आता शिंदेच्या 29 नगरसेवकामध्ये कित्येक नगरसेवक असे आहेत जे एकसंध शिवसेना असताना ठाकरेंच्या नेतृत्वात नगरसेवक झाले होते. त्यामुळे ठाकरेंचं थेट कनेक्शन आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झाला आहे तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे वरचढ ठरलेत. ठाकरेंनी 2-1 ने बाजी मारली. विधानसभेला ठाकरेंचे मुंबईत 10 आमदार निवडून आले, शिंदेचे फक्त 6. त्यामुळे मुंबईत ठाकरेच वरचढ आहेत हे वेळोवेळी दिसून आलंय. त्यात आता ठाकरेंबद्दल तयार झालेली वातावरण निर्मिती, उद्धव ठाकरेंनी हातात सत्ता सोबत माणसं नसताना खेचून आणलेल्या जागा. त्यामुळे भविष्याचा विचार करून ठाकरेंकडे शिंदेचे नगरसेवक येऊ शकतात. कारण सत्तेचं पाठबळ प्लस ठाकरेंचं वातावरण हा प्लस पॉइंट भविष्यातली बेरीज ठरू शकतो. त्यामुळेच ठाकरेंचं माणसं सांभाळण्याबद्दलचं स्टेटमेंट आणि शिंदेचे नगरसेवक हॉटेलला मुक्कामी राहणं या गोष्टी ठाकरेंचा महापौर बनवायचे चान्स तयार करतात. आणि असा चान्स अशक्य नाही हे 4 वर्षाआधी शिवसेनेच्याच आमदारांनी दाखवून दिलंय. ठाकरेंचा महापौर होण्याचे चान्सेस किती आहेत? तुम्हाला काय वाटतंय? ठाकरे मुंबईत आपला महापौर बसवण्यासाठी काही फोडाफोडी करतील का आणि ती यशस्वी होईल का? तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.